नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण डॉक्टरांकडे कधी जातो? आजारी पडल्यावर, बरोबर? आपण हजारो रुपये चाचण्यांवरती खर्चही करतो. MRI, CT स्कॅन, रक्तचाप, ECG. पण तुम्हाला माहीत आहे का की एक अनुभवी डॉक्टर आणि एक हुशार पोषण तज्ज्ञ तुमच्या वैद्यकीय अहवाल पाहण्यापूर्वी फक्त तुमच्या प्लेटकडे पाहून तुमचा आयुर्मान सांगू शकतो? हो, ही जादू नाहीये, पण हे एक विज्ञान आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की ही दीर्घायुष्य ही नशिबाची बात आहे किंवा मग जनुकांची बाब आहे. लोक म्हणतात त्यांचे आजोबा 90 वर्षापर्यंत जगले, म्हणून तेही जगतील. पण विज्ञान काहीतरी वेगळं सांगतं. तुम्ही किती काळ आणि कसे जगाल याच्या फक्त 20% जीन्स ठरवतात. उर्वरित 80% जीन्स हे ठरवतात की संपूर्ण प्लेटवर अवलंबून आहे तुमच्या खाण्याच्या. कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितले की तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही औषधांपेक्षा जास्त प्रभावी शक्ती आहे. जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये 9 गोष्टींचा समावेश केला, तर तुमचं आयुष्य केवळ दीर्घायुषीच नाही, तर रोगमुक्त देखील व्हायला मदत होईल. रक्तदाबाच्या गोळ्या नाहीत किंवा मधुमेहाच्या गोळ्यांची चिंता नाही, सांधेदुखी नाही, कुठलाही आजार नाही. जर हे पाहिजे असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मुद्दा क्रमांक 6 हा एक गेम चेंजर आहे आणि जो तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. आणि आपण अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. तर चला स्वतःची चाचणी करून घेऊया. तुम्ही लांब पल्ल्याच्या धावपटू आहात की नाही? दीर्घायुष्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा निर्देशक तुमच्या ताटात आहे. सोपं वाटतं, बरोबर? लहानपणापासूनच आपल्याला आई हिरव्या पालेभाज्या खाण्यास सांगत असते, भेंडी खाण्यास सांगत असते, दुधी भोपळा खाण्यास सांगत असते. आपण तेव्हा वेगवेगळे चेहरे बनवायचो. पण आता त्यामधील सखोल विज्ञान उघड होत आहे. आपलं शरीर सुपरकार सारखं आहे आणि हिरव्या पालेभाज्यांचं त्यात प्रीमियमचं इंधन आणि सेवा केंद्र दिलं पाहिजे. दोन्ही सुद्धा आहेत. जेव्हा तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाता, तेव्हा तुम्ही फक्त तुमचं पोट भरत नाहीत, तर तुमच्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील निर्माण होतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे जणू काही तुमचे शरीर चांगलं करणारी एक फौजच आहे. शरीरात सतत युद्ध चालू असतं. प्रदूषण, ताण आणि अस्वास्थ्यकारक असे अनेक मुक्त रॅडिकल्स फिरत असतात. असे शत्रू आहेत जे तुमच्या पेशींना खराब करतात. त्यामुळे कर्करोग होतो आणि वृद्धत्व वाढतं. भाज्या या शत्रूंचा नाश करतात. फक्त हिरवे नाही तर इंद्रधनुष्य खा. जगात सर्वात जास्त काळ जगणारे जपानमधील ओकिनावा येथील लोक त्यांच्या आहारामध्ये किमान 3 ते 4 अंगाचा समावेश करतात भाजीचा. म्हणूनच मी म्हटलं की फक्त हिरव्या पालेभाज्या नाही, तर इंद्रधनुष्य म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ खा. टोमॅटो किंवा गाजरासारखे, लाल पालकासारखे, हिरवे वांग्यासारखे किंवा बीटासारखे जांभळे, आणि भोपळा किंवा ढोबळी मिरचीसारखे पिवळे, हिरवे. प्रत्येक रंग वेगवेगळ्या आजारांपासून आपलं संरक्षण करतो. जर तुम्ही अर्धी प्लेट दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये रंगबेरंगी भाज्यांची भरलेली असेल, तर तुमचं अभिनंदन. तुम्ही तुमच्या आयुष्य मध्ये दररोज तुमचे वर्ष वाढवत आहात, फक्त तासांनी नाही. जेव्हा नसांमध्ये स्नेहन कमी असतं, तेव्हा हृदय जास्त वेळ धडधडतं. मंडळी, तेल अन्नाची चव वाढवतो, परंतु तुम्हाला माहीत आहे की तुमच्या नसांतील काय होतं? आज उपलब्ध असलेली बहुतेक रिफाइंड तेल ही रासायनिक प्रक्रिया वापरूनच बनवलेली असतात. जास्तीत जास्त तेल म्हणजे जळजळ, म्हणजे शरीराच्या अंतर्गत भागांमध्ये जळजळ. कारच्या पाईपमध्ये कचरा जमा होण्यासारखा विचार करा. त्याचप्रमाणे जास्त तेल सेवन केल्याने आपल्या धमन्यांमध्ये प्लेग जमा होतो. जेव्हा आपण समोसे किंवा पकोड्यांसारखे रिफाइंड, वारंवार जाळलेले तळलेले तेल किंवा मग पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल वापरतो,
तेव्हा आपलं यकृत खराब होतं, खराब कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयाला रक्त पंप करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते. जास्त भाराखाली असलेली मशीन जलद थकते हे निश्चित आहे. तर काय करावं? दीर्घायुषी लोक भाज्या तळण्यासाठी नव्हे, तर फक्त मसाला किंवा चवीसाठीचं तेल वापरतात. 4 जणांच्या कुटुंबासाठी दरमहा 3 ते 4 लिटर तेल पुरेसं असावं. त्यापेक्षा जास्त तेल वापरणं हे धोकादायक आहे. दर्जेदार रिफाइंड तेलाऐवजी मोहरी, नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल सारखं थंड दाबलेलं तेल वापरा. लक्षात ठेवा, जास्त तेल म्हणजे जास्त आयुष्याची कमी करणं. जर तुम्ही तेलाच्या बाटलीचे झाकण घट्ट बंद केलं तर तुमचं हृदय तुमचे आभार मानेल. साखर केवळ दातांना नुकसान करत नाही, तर तुमचं आयुष्य देखील कमी करते. साखरेला अत्याधुनिक काळातील पांढरं विष म्हणून ओळखलं जातं. आपल्याला वाटतं की साखर खाल्ल्याने फक्त वजन वाढतं किंवा मग दात गळतात, दात खराब होतात. जर ते खरं असतं तर वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला ग्लायकोसिस म्हटलं जातं. ही एक अतिशय भयानक प्रक्रिया आहे. तेव्हा तुमच्या शरीरातील साखर जास्त असते तेव्हा ती तुमच्या शरीरातील कोलेजन एक प्रथिन चिकटतं. ते तिथे कोलेजन आहे जे तुमची त्वचा तरुण ठेवतं. जेव्हा साखर त्याच्यावर चिकटते तेव्हा ते होतं. परिणामी तुमच्या 30च्या दशकामध्ये 40 दिसणं, अकाली सुरकुत्या, दृष्टी कमी होणं आणि मूत्रपिंडाचं नुकसान होऊ शकतं. साखर तुम्हाला आतून कमकुवत बनवत चालते आणि बाहेरून वृद्ध करत असते. शिवाय जेव्हा तुम्ही गोड पदार्थ खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची वाढ होते. वारंवार इन्सुलिनची वाढ ही टाईप 2 मधुमेहाला थेट आमंत्रण देते. लपलेली साखर टाळा. तुम्हाला म्हणलं की मी फक्त थोडासा चहाच पितो, पण तुम्ही बिस्किटे, केचप, ब्रेड किंवा बाजारातून मिळणारे हेल्दी ज्यूस पिता का? या सर्वांमध्ये लपलेली साखर मोठ्या प्रमाणामध्ये असते. जर तुम्ही गोड पदार्थांना मर्यादित ठेवलं आणि रोजच्या गोड पदार्थांसाठी खजूर किंवा मनुका किंवा फळांवर अवलंबून राहिलं तर तुम्ही केवळ मधुमेह टाळत नाही, तर वृद्धत्व देखील टाळत आहात. उशिरा खाणं म्हणजे लवकर वृद्ध होणं. तुम्ही काय करता, काय खाता हे महत्त्वाचं आहे, परंतु जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा ते आणखीन महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक घड्याळ असतं, ज्याला सर्केडियन रिदम म्हटलं जातं. आपलं शरीर सूर्यानुसार कार्य करतं. सूर्यास्तानंतर आपली पचन संस्था विश्रांती घेऊ इच्छिते. ती दुरुस्तीच्या स्थितीमध्ये जाऊ इच्छिते. रात्रीची वेळ ही शरीराची झीज दुरुस्त करण्यासाठीची वेळ असते. परंतु जेव्हा तुम्ही रात्री 10 किंवा 11 वाजता जड जेवण खाता तेव्हा बिचाऱ्या शरीराला दुरुस्तीचं काम थांबवावं लागतं आणि पुन्हा पचन क्रियेवरती काम सुरू करावं लागतं. त्याच्यासाठी विश्रांतीची आवश्यकता असते. त्याचे तोटे काय आहेत? झोपेचे नुकसान, खराब होते. सकाळी थकवा आणि जडपणा जाणवतो. रात्रीच्या वेळी तयार होणारे ग्रोथ हार्मोन्स तयार होत नाहीत. शरीरात सर्वात निरोगी लोक असतात जी जेंटेलियन्स किंवा मग ब्ल्यू झोन मधील लोक किंवा सूर्यास्ताच्या सुमारास रात्रीचं जेवण करतात. आधुनिक भाषेमध्ये हे अधूनमधून उपवासाचा एक प्रकार मानलं जातं. जर तुम्ही झोपेच्या किमान 3 तास आधी खाल्लं तर तुम्ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली बाळगत आहात. रात्री 7:30 ते 8 वाजेपर्यंत रात्रीचे जेवण खाण्याचा प्रयत्न करा. पण हे वृद्धत्व कमी करत असतं. आपलं शरीर 70% पाणी असतं आणि आपल्या शरीरामध्ये कल्पना करा की जर एखाद्या वनस्पतीला पाणी नाही दिलं तर काय होईल याची कल्पना तुम्हाला असेलच. कोमेज होऊन त्वचेवरती जाणार. पाणी प्यालं तर तुमच्या पेशी कोमेजतील. डिहायड्रेशनमुळे रक्त जड होतं, ज्यामुळे हृदयावरती दाब येतो.
आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत. जेव्हा तुम्हाला पुरेसं पाणी पिता येतं तेव्हा रक्त पातळ राहतं आणि रक्ताभिसरण चांगलं राहतं. पोषक घटक शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतात. सर्व कचरा मूत्र आणि घामाद्वारे बाहेर टाकला जातो. कधीकधी आपल्याला भूक लागली आहे असं वाटतं आणि आपण नाश्ता शोधू लागतो, परंतु प्रत्यक्षात आपल्याला फक्त तहान लागली आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अकारण भूक लागली असेल तेव्हा एक ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा. एक छोटीशी टीप, सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास कोमट पाणी प्या. हे तुमच्या शरीरातली आतून अंघोळ करण्यासारखं आहे. डिहायड्रेशनवर शरीर म्हणजे चमत्कार करणारं त्वचा आणि तीक्ष्ण मन आणि निरोगी मूत्रपिंड. आता इथे थांबा. एक दीर्घायुष्य श्वास घ्या. आतापर्यंत आपण 5 सवयी पाहिल्या आहेत. भाज्या, कमी तेल, कमी साखर, योग्य खाणं आणि पाणी. जर तुम्ही यापैकी सवयी प्रामाणिकपणे पाळल्या तर त्या अभिमानाने कमेंटमध्ये लिहा की मी निरोगी आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहायला विसरू नका की आम्ही भाग्यवान आहोत किंवा मी भाग्यवान आहोत. सुरुवातीला वचन दिलेल्या सवयीकडे जाऊया. ती म्हणजे एक खूप अत्यंत महत्त्वाची सवय आहे. ही सवय जर तुम्हाला लागली तर तुमचं दीर्घायुष्य नक्की झालंच म्हणून समजा. तर फायनली आता ती वेळ आली आहे की ती सवय कुठली. क्रमांक 7 आणि 7च्या नंबरची गोष्ट सवय बर्गर पोट भरतात. भारतीय जीवन ही जंक फूडवर आपण जाऊन ठेपलोय. त्यात शरीरासाठी फसवणूक काहीही नसतं. ते फक्त रिकाम्या कॅलरीज असतात. त्या मोठ्या कंपन्या प्रयोगशाळेमध्ये किंवा अन्न डिझाईन करतात. ते मीठ, साखर आणि चरबी असे एकत्र करतात आणि तुमच्या मेंदूला जास्त हवं असतं. हे एक व्यसन आहे. पण लक्षात ठेवा, पॅकेज केलेले अन्न प्रिझर्व्हेटिव्ह बिलकुलच खाऊ नका. ते असतात त्यांनी भरलेलं असतं जेणेकरून ते दुकानामध्ये 6 महिने खराब होत नाहीत. आता विचार करा की जे अन्न बाहेर 6 महिने लागतात पिकवायला तो होत आहे आणि अँटीबॅक्टेरियामध्ये तुमच्या पोटामध्ये खूप लवकर पटलं जातं. काय फायदा होणार की पोटातील चांगले बॅक्टेरिया मारले तर? तुम्ही पोट आतड्यातून 6 दिवस साधे घरगुती अन्न खाल्लं, कधीमधी फसव्या जेवणासाठी पिझ्झा किंवा बर्गर रोखून ठेवलं तर तुमचं यकृत तुम्हाला दीर्घ आयुष्य देईल. घरी बनवलेली डाळ किंवा रोटीमधील जीवनशक्ती कधीच पॅकेज केलेल्या चिप्समध्ये आढळू शकत नाही. फळे ही फक्त चव नसून ती फक्त एक औषधी देखील आहे. ही सवय सामान्य निरोगी व्यक्तिमत्व असलेल्या सुपर हेल्दी व्यक्तींमध्ये रूपांतरित करते. कारण फळे जिवंत अन्न असतात. शिजवलेले अन्न, शिजवल्यानंतर मृत झालेले अन्न, एन्झाईम्स नष्ट होतात. पण कच्च्या फळांमध्ये सायन्स असतं जे पचण्यास मदत करतात. फळांमधील जीवनसत्त्वे, खनिजे कोणत्याही मल्टीसर्व्हिसनुसार गोळीपेक्षा 1000 पटीने सहजपणे शोषून घेत. संपूर्ण फळे खा, रस नाही. बरेच लोक म्हणतात मी दररोज रस पितो. थांबा, सतत फायबर नसतं, हे फक्त साखरेचं पाणी आहे. जेव्हा तुम्ही फळे चावता तेव्हा त्याच्यातील फायबर तुमच्या पोट स्वच्छ करतं आणि साखर हळूहळू रक्तप्रवाहामध्ये जाऊ लागते. बर्गर पोट भरतं पण जीवन नाही. जंक फूडला पर्याय नाही म्हटलं तरी पण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढा आपण घरगुती आहार खाऊ शकतो. आज खूप मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत आणि खूप सारे असे ब्रँड्स आहेत की जे आपल्यासाठी आवश्यक नाहीत पण केवळ लोक खातात तर सर्वजण खाताचे. आणि यांच्यामुळे आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होतोय. कच्च्या फळांमध्ये एन्झाईम्स असतात, ते अन्न पचवण्यास मदत करतात. फळांमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे कोणत्याही मल्टीव्हिटॅमिन गोळीपेक्षा
1000 पटीने चांगली असतात, कारण शरीर त्यांना सहजपणे शोषून घेतं. संपूर्ण फळे खा, रस नाही. बरेच लोक म्हणतात, मी दररोज रस पितो. थांबा, रसात फायबर नसतं, ते फक्त साखरेचं पाणी आहे. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळलंच असेल की निरोगी आयुष्य जगण्यासाठी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत. तर हिरव्या पालेभाज्या खूप जास्त प्रमाणात खायच्या आहे आणि आहारामध्ये तुम्ही चपाती पण देखील सोडू शकता. चपातीमध्ये पण ग्लुटेन असतं. शक्यतो तरी ज्वारी आणि बाजरीची भाकर खाल्लेली अतिशय उत्तम. तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिलात. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, खुश राहा, आनंदी राहा.